राम राम मंडळी, एकता मित्रमंडळाच्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की पावसाला सुरुवात झाली आहे आणि तसेच गणपती बाप्पाची आगमनाची चाहूल आपल्याला लागलेली आहे. तर सगळ्याच मंडळांनी हळूहळू आगमनाच्या तयारीला सुरुवात केली आहे. आम्हीसुद्धा आज बाप्पाची मूर्ती बघायला चाललो आहोत. काका, आज आपण कुठे चाललोय गणपती बघायला? आपण चाललोय परेलला, लालबाग. सिद्धेश दिगोळेकडे जाऊन आपली मूर्ती बघायची आहे आपल्याला. मग त्याच्याकडे गणपती रेडी असतील का? रेडी तर नसतील, आता ऑर्डर चालूच करतील आता घ्यायची ते लोक. तर आपण पण जाऊन स्केच बघून सगळं फायनल करू काय ते. आणि आपली गेल्या वर्षीची मूर्ती पण त्याच्याकडेच होती ना? हां, त्यांनी एकदम सुंदर अशी गणपती बाप्पाची आपली मूर्ती बनवलेली. यंदा पण नक्कीच तो चांगली मूर्ती बनवेल. प्रयत्न करू आपण पण जास्तीत जास्त चांगलं करण्याचं. नक्कीच. पाडसाला झोप का ग येत वाटाडा झोपला वाटते. सिद्धेश दादाने आम्हाला 2-3 स्केच दाखवले, बट आम्ही अगोदरच इकडून ठरवून गेलेलो आम्हाला कशी मूर्ती हवी आहे ती. मग त्याप्रमाणे सिद्धेश दादाने आम्हाला मस्त अशी मूर्तीची डिझाईन बनवून दिली आणि ती आम्ही डन केली. अशा प्रकारे मग आम्ही आता गणपतीची मूर्ती आम्हाला जशी हवी आहे तशी आम्ही त्याच्याकडून बनवून घेणार आहे. त्याचं स्केचसुद्धा त्याने आम्हाला तयार करून दिलेलं आहे. गणपती बाप्पा. तर मित्रांनो, फायनली आम्ही मोठे बघून रिटर्न घरी आलेलो आहोत.
आमचे मित्रमंडळी इथे बसलेली आहेत. सो खूप साऱ्या स्केचेस सिद्धेशदादाने आपल्याला दाखवले आहेत. आपण आपल्या मित्र अजयला विचारूया तुला कोणती मूर्ती आवडली. अजय, तुला कोणती मूर्ती आवडली? मूर्त्या तर सगळ्यात आवडतात. सिद्धेश दिघोले जो मूर्तिकार आहे, मुंबईतला सुप्रसिद्ध असा मूर्तिकार आहे सिद्धेश दिघोले. खरं तर त्याच्या मूर्त्या सगळ्यात चांगल्या असतात आणि गेल्या वर्षीची मूर्ती पण सिद्धेश दिघोले यांनीच मूर्तिकार सिद्धेश दिघोले यांनी आपली मूर्ती बनवलेली. ह्या वर्षी पण त्याच्याहून सुंदर असं आपली मूर्ती असणार आहे बाप्पाची. आणि आपलं 3रं वर्ष आहे. अजय, तुला काय वाटतं यावर्षी आपण काय काय करू शकतो नवीन? खूप काय करणार आहे. सोसायटीतला आपल्या बाप्पाचं हे 3रं वर्ष आहे आणि खूप काही करायचं आहे. खूप काही गोष्टींचं नियोजन चालू आहे. सर्व मुलं येऊन आपण बसतो आणि मग सर्व प्रत्येकाचे विचार आनंदाचं हां. वातावरण असतं इथे. हो, आणि यावर्षी खूप मोठं करायचं आपल्याला. तर नक्कीच यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा खूप जास्त बघण्यासारखं आपलं आगमन आणि विसर्जन असेल. तुम्ही सर्वांनी पण नक्की या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओसाठी. आणि नक्कीच पुढचे ब्लॉग बघत राहा. आम्ही जे काही करणार आहोत ते सगळं ब्लॉगमध्ये येणार आहे. तो सगळ्यांनी एकदा बाय बोलूया आणि नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला पुढच्या ब्लॉगसाठी. बाय.